आज अभिस किचनची जबाबदारी कोणाच्या खांद्यावर आहे? मॅडीच्या. इतकी वर्ष मी इथे काम करते म्हणून तुम्ही सगळे इथे आहात. येणारा प्रत्येक सेलिब्रिटी मला काय म्हणतो? काय म्हणतो? सेलिब्रिटी म्हणतो की सर काय चाललंय मॅडी? मी इथे नसताना स्टाफला गोळा करून त्यांच्यासमोर फुशार काय मारतेस तू? काय बोलावं, कसं बोलावं एवढंही कळत नाही तुला? बोलताना आजूबाजूला लक्ष द्यावं एवढंही भान नाही तुला? आपल्या बोलण्यामुळे काहीतरी घोळ होऊ शकतो एवढी अक्कल नाही तुला? अरे घोडीसारखी वाढलीस तू, जरा डोकं वापर ना. त्या असारी मला मागे असताना त्यांच्यासमोर वाटेल ते बोललीस, त्या चिडून निघून गेल्या. त्यांच्या रागाचं काय करू मी आता? कोण जबाबदार आहे त्यांच्या रागाला? अरे त्यांनी आपल्यासाठी एवढं केलं, त्यांना आपण काय दिलं? फक्त मनस्ताप. कोणी दिला हा मनस्ताप? तुझ्यामुळे हा घोळ होऊन बसलाय. आता हा घोळ कोण निस्तरणार आहे? कोण त्यांना सांगणार की हे जे काय झालंय ते चुकून झालंय? आता मला शुभ्राशी बोलावं लागणार. येस, सॉल्ड. आता मला शुभ्राशी बोलावं लागणार आहे. येस मॅडी, मला आता शुभ्राशी बोलावं लागणार आहे. शुभ्राशी बोलावं लागणार आहे. मॅडम काय झालं? तू बघितलंस ना सर, मला किती बडा 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 बोलले ते. असं मॅडमला टाळायचं होतं ना, मला कशाला बोलायचं? मी काय केलंय? घोडी म्हणाले मला. घोडी? मी दिसते का घोडी? दिसते घोडी? घोडी. इतकं कसं साधं कळत नाही जरांना. शुभ्राशी बोलायला एवढं घाय काय कशाला जायचं? फोनवर सुद्धा बोलू शकले असते ना ते. काही कळत नाही जरांना. आता हे सुद्धा मला निस्तरावं लागणार सगळं. गॉड, मी नसते तर काय झालं असतं अभिस किचनचं काय माहिती. मलाच फोन करायला लागणार होता. चहा करायला किती वेळ लागतोय? आज मिळणार आहे का? आले 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 आजोबा, हे घ्या. हा घ्या चहा. सावकाशा, तुम्हाला खायला हवंय का काही? नको. एक कप चहा द्यायला इतका वेळ लागतोय. आता खाण्याचं सांगितलं तर उद्या मिळेल ना. सासूने अजून काही शिकवलेलं दिसत नाहीये, तरी तुझ्यावर घर टाकून जाते. सासरा आहे का गेला? काही चौकशी करायची पद्धत नाही. तसं नाही आजोबा, पण आई रोज फोन करत होत्या ना तुम्हाला. फोन करत होती म्हणजे काय उपकार करत होती का? अजून घरचा फोन माझ्याच नावाने आहे. आजोबा चहा घ्या ना, गार होतोय. तू नको त्याची काळजी करू. चहा थंड झाला तर मी पुन्हा गरम करून घेईन. अजून खमके आहे मी. काल संध्याकाळी बाईकवरून पडलो. ती लोक कळवणार होती असावरीला. मी म्हटलं माझा मी जाईल ऍम्ब्युलन्स करून. मला माहित होतं ती घरात नसणार. सारखी जात असते भाजीवर रकायला कशासाठी? ओ माय गॉड, क्रेझी ओल्ड मॅन. सरांना कळवायला हवं. कट सर. तुम्ही आता तिथे जाऊ नका सर. मॅडम मी नंतर बोलतो. बाय सर. ओ गॉड. शुभ्रा, सॉलिड मोठा घोळ झालेला आहे. आय नीड युअर हेल्प. तूच मला या सिच्युएशन मध्ये मदत करू शकतेस. सासूबाई प्रचंड चिडलेत. ते इकडेच यायला निघालेत.
म्हणजे जे काही झालं त्यात माझी काही चूक नव्हती. म्हणजे मी ती चूक केली, म्हणजे झाली, म्हणजे केली. आय मीन असावरी त्याला जेवण करायला आत पाठवलंय, गप्पा मारायला नाही. सांग त्याला. हो बाबा सांगते. तुम्हाला मी आता कसं समजावू? तुम्ही मला काहीच समजावू नका. खरं सांगू मला खरंच खूप वाईट वाटतंय हो, माझ्यामुळे तुम्हाला हे सगळं करावं लागतंय ना. वाईट वाटून घेऊ नका. ते म्हणतात ना, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. तुम्हाला सांगतो, खरं तर मला दत्ताने शिक्षा दिलेली नाही काही. त्यांना खरं तर मी आवडतो, माझ्या हातचं खायला आवडतं, म्हणून त्यांनी मला हे सांगितलेलं आहे. आता बघा ना, इतके दिवस मला घरात येऊ देत नव्हते, आता डायरेक्ट किचन मध्ये एंट्री. काय झटपट प्रगती केली की नाही? रोज सूप लागतं का सोमच्या आजोबांना? चांगली सवय लावली आहे तुम्ही त्यांना. आज मस्तपैकी पालक सूप तयार करून देतो त्यांना. हो नाही, तसं रोज काही सूप लागत नाही त्यांना. किती वेळ लागतो स्वयंपाक करायला? त्यापेक्षा उपाशी मारा मला. अहो बाबा, अहो ते तुमच्यासाठी ना पालक सूप करतायत, तुम्हाला आवडतं ना. अहो तुम्ही जरा लवकर लवकर करा. हो. तुम्ही कशाला मदत करताय? मला माहिती आहे किचन तुमचं आहे, पण आज माझ्या कंट्रोल मध्ये आहे. दत्ता या मला मदत करतायत. झालं का पालक सूप? का पालक हाडायला हा शेतात गेला चप्पल चोर? हो झालं, आलो. आजोबा तुम्ही पडलात तर तुम्हाला खूप लागलं नाही ना? मला जास्त लागावं अशी इच्छा होती का तुझी? आजोबा काय बोलताय असं? तसं नाही हो, पण म्हणजे आत्ताची तरुण मुलं बघा, पडली तर उठतही नाहीत. आणि तुम्ही काय? आजोबा बाईक वर बसलेले फोटो काढले असाल ना तुम्ही? आहेत ना, तो मोबाईल आण, त्यात फोटो आहेत माझे बाईक वरचे. लगेच आणते हा. आजोबा हे घ्या, दाखवा. हे बघ. वाव, काय हँडसम दिसताय तुम्ही, एकदम हिरो. जुनी हाडं आहेत, आत्ताच्या मुलांसारखी नाहीत प्लास्टिकची. लहानपणी काजू बदाम 2-2 शेर दूध, कुस्ती खेळायचो मी. शेतात कामं केली त्यामुळे मजबूत आहे. बाईक काय, हिमालयावरून पडलो ना तरी काही व्हायचं नाही मला. आता थोडा वेळ तरी आजोबा त्यांना डिस्टर्ब करणार नाही. जिरं कुठे? ते तिथे ना मिसळीच्या डब्यात आहे, ह्याच्यात. नारळ खव्याला मशीन? मशीन नाही, मी विळीवर खवणते. ऑलराईट, विळी. हा मसाले मला लागेल ते सामान पटापट वर काढून ठेवा. देते. नारळाची वाटी. सांभाळू ना. अहो त्याचं खाली बसावं लागतं, असं नाही येणार. मला असं सवय आहे. पण ते बसून करायचं असतं. अहो लागेल तुम्हाला. पाणी ग्लासेस आहे तिथे. पाणी पाणी हवंय मला. आजोबा तुम्ही सांगत होतात ना, तुम्ही शेतावर पण जाऊन आलात, तुम्ही तिथले फोटो दाखवा ना. त्यानंतर ग तुझ्याशी बोलून बोलून गळा सुकलाय माझा. पाणी आणते आणते. बस तू बस. बाबा पाणी. हा हा, तू दे पाणी. तुला कोणी सांगितलं पाणी द्यायला? आज स्वयंपाकघरातली सगळी कामं हा करणारे सांगितलं होतं ना मी.
अहो बाबा मी जरा त्यांना तू राबलीस ना त्याच्या स्वयंपाकघरात, मग इथे सगळं त्यालाच करू दे. फक्त तो काही गोंधळ घालीत नाही ना याच्याकडे लक्ष दे. काढीची सुद्धा मदत करू नको त्याला. तुझा लवकर माझं सुपाट. आजोबा मी आलेच हा. सरांचं काय लोच गुलाबी डब्बा. हो ना, गुलाबी रंगाचा डबा. मला गुलाबी रंग आवडतो म्हणून सरांनी. विश्वास, असं वाटतंय सर स्कूल मध्ये मधल्या सुट्टीतला डबा खातात. पाणी 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 मेलो मेलो. काय झालं सर? पाणी 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 लवकर दे. पाणी तर लवकर दे. सर काय झालं सर? पाणी पाणी सर तुमच्या डोळ्यात पाणी आलं. पाणी पाणी. ओके ना सर? काय झालं सर? साखर साखर साखर, साखर साखर साखर. सर 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 ते त्यांचं आहे. अरे मत सर 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 पाणी पाणी अरे पाणी साखर साखर आण रे, पाणी नको. सावकाश सर, हळू सर. भडका उडालाय, भडका उडालाय. भडका? गा 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 गा. सर कुठे? सगळीकडे सगळीकडे. सर हनी 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 घ्या सर. ओके सर. अजून झोपतोय पण ओके. मॅडम येस, व्हॉट कॅन आय डू फॉर यू? चटणी खरंच झोंबली पण आवडली. ओम घोर कष्टांतरे ते विष्टप कवित्रे असावरी. अगं पूजेला फुलं, नैवेद्य, कापूर, धूप लागतो हे रोज सांगायला पाहिजे का? आले आले बाबा. ओम भीत भैय भीती भंजन हा नैवेद्य भस्म भासाय नमः. कापूर धूप नाही. हे बघ, बाजारात गेलीस की कापूर आणि धूप आणायला विसरू नको. हो बाबा. सोहम आता ऑफिसला गेला ना की मग मी जाते बाजारात. हा. ओम घोर कष्टांतरे ते विष्टप कवित्रे. अरे मला कळतंय रे, पण मला काय माहिती यार तिकडे पैसे टाकल्यावर असे अडकतील म्हणून. 1 लाख टाक 2 आठवड्यात 3 करतो असं म्हणाला होता. आता 3 महिने झाले. अरे हो, मी देतो ना तुझे पैसे. अरे मी पळून चाललोय का कुठे? मी आहे ना इथेच. माझेच वांदे झाले आहेत यार. अरे हो मला कळतंय रे. तू एक काम कर, तुझ्या 50 वरनं 2-5 हजार व्याज घे, ठीक आहे? आज मी ऑफिसला नाही चाललोय. आज मी इकडेच आहे, घरीच आहे मी. हो सोहम ये रे बाळा, नाश्ता तयार आहे. ऐक ना मी नंतर बोलू तुझ्याशी. हा चल. ए बाबड्या. शुभ्रा लवकर गेली का ग? हो, आज तिची 8 वाजता मीटिंग होती, 7:30लाच गेली आहे ती. ये रे सोनिया. ये बस, गरम गरम खा. हा बबड्या, मला जरा ना आज बाजारात जायचं होतं रे. बरंच सामान आणायचंय. मग पैसे हवे होते जरा. पैसे 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 सारखे काय का पैसे मागत असते तू? दिले होते ना तुला पैसे. अरे हो सोनिया, पण महिना संपत आला ना. हा मग मी काय करू? दिवस रात्र मेहनत करून पैसे कमवतोच आहे ना. खर्च काही थांबत नाहीये. इथे गेली हे आणलं, तिथे गेली ते आणलं, सतत कुठे ना कुठे जाऊन काय ना काय घेत असतेस. अरे कुठून पुरवायचे इतके पैसे? मला माझं पर्सनल आयुष्य आहे की नाही?
मला ना कंटाळा आला या सगळ्याचा. तिथे ऑफिसचं टेन्शन सांभाळत बसू की घरची कटकट सांभाळत बसू. आणि नाही आहेत माझ्याकडे पैसे. तू सगळे पैसे संपवलेस माझे. परत परत ना पैसे मागून माझं डोकं खराब करू नकोस. अरे अन्नावर सुटू नये रे, खाऊन घे. भूक मेली माझी हिच्यामुळे. बबड्या, ए बबड्या, राजा ऐक तर. नाही ते बाबा त्याला ना कामाचं टेन्शन असेल ना म्हणून रागावलं असेल माझ्यावर. मी देतो पैसे. नको बाबा. जरा माझं चेकबुक देतेस तिकडे ड्रॉवर मध्ये. बाबा नको ना. मी देतो, जा तू चेकबुक घेऊन ये. बघितलं सोम, आईच्या फक्त स्वयंपाकाने तिला आज चेक मिळवून दिलाय. काय म्हणत होतास रे तू? आई कुठे काय करते? हो ना, घरातच तर असते. तुला सकाळी उठवण्यापासून, तुझ्या टूथब्रशवर पेस्ट लावण्यापासून, तुझा चहा नाश्ता ती सगळं बघते. आपण ऑफिसच्या गडबडीत असतो, घाईत असतो, तेव्हा आपल्या मागे मागे फिरत राहते. पण ती कुठे काय करते? आजोबांची पूजा, औषधं, पथ्य पाणी, त्यांना काय हवं नको हे अगदी सकाळपासून रात्रीपर्यंत बघते. काळजी घेते, काळजी करते. पण तुझं बरोबर आहे, आई कुठे काय करते? आपण सकाळी ऑफिसमध्ये जातो ना, तेव्हा आयता डबा मिळतो आपल्याला हातात, आईंनी केलेला. त्यानंतर ती सगळं आवरते, या 4 भिंतींना ती घर बनवते. पण शेवटी ती घरातच असते ना, ती कुठे काय करते? तू कमावतोस म्हणजे तू करता पुरुष. आज मी सुद्धा ऑफिसला जाते म्हणजे मी मॉडर्न बायको. आजोबा तर रिटायर्ड आहे. कष्ट करून पैसे आणणारे आपणच. पण ती जे करते ते सुद्धा कष्टच आहेत हे आपल्याला वाटतच नाही, कारण तिच्या कष्टानं पैशाचा मोबदला नाही ना रे. बरं, ती काय करते हे बघायला आपल्याकडे वेळ नाही आणि सांगावा असा तिचा स्वभाव नाही. त्यामुळे पुन्हा आपण बोलायला मोकळेच की आई कुठे काय करते. तू ऑफिसमधनं येतोस तेव्हा दमलेला असतोस, तेव्हा ती काय घरातच असते. तू दमलायस म्हणल्यावर तत्परतेने तुला चहा आणून देते. कधीतरी तिला विचारलंस खरे, आई तू चहा प्यायलीस का? पण का विचारशील? कारण ती कुठे काय करते, ती तर घरातच असते ना. तू चिडचिड करतोस तेव्हा ती ऐकून घेते. तू रागवतोस तेव्हा ती गप्प बसते. तुला जेव्हा खूप टेन्शन येतं तेव्हा तू ना खूप बडबडतोस. कधी विचार केलाय आई तिच्या टेन्शनचं काय करते? का ती तर आई आहे ना, तिला कुठे कसलं टेन्शन येतं? येतच नाही, हो ना? आणि मुळात काय येईल? ती कुठे काय करते, ती तर घरातच असते. पावसाळ्यात बाहेर जेव्हा ट्रॅफिक जॅम होतो ना, तेव्हा उगाच कासावीस होत राहते. सतत आपली काळजी करत राहते. तू बाईकवरनं फिरतोस तेव्हा तुझी काळजी करत राहते. स्वतःच्या घशाखाली घास उतरण्याआधी विचार करते, माझा बबड्या जेवला असेल का? कधीतरी तिला फोन करून विचारतोस खरे, आई तू जेवलीस का? पण कशाला विचारशील? ती कुठे काय करते, ती तर घरातच असते. ती सगळ्यात आधी उठते, आपल्या सगळ्यांनंतर झोपते. बरं, आपली झोप कधीच पूर्ण होत नाही आणि अलार्म स्नूज करत 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं झोपण्याची फॅसिलिटी आपल्याला असतेच. पण आपल्याला फ्रेश वाटावं म्हणून बरेचदा बेडटी सुद्धा ती हातात आणून देते रे. तिच्या चेहऱ्याकडे बघून कधी अंदाज घ्यायचा प्रयत्न केलायस? आई तुझे डोळे असे का दिसतायत, आज झोप नाही झाली का ग तुझी? विचारलंस कधी? पण कशाला विचारशील? आई कुठे काय करते, ती घरातच तर असते. तू
तू काय मी काय आपण सगळेच आईला गृहीत धरून मोकळे होतो. ती सगळं करत असते पण तरी आपल्याला कळतच नाही कारण ती घरातच असते. पण एक लक्षात ठेव सोहम, आज आई आहे ना म्हणून तू आहेस. आई आहे म्हणून हे घर आहे, या घराची ओढ आहे. आपलं आयुष्य घड्याळाच्या काट्यावर चालतं ना रे, पण तिचं आयुष्य आपल्या वेळापत्रकावर चालतं. ती प्रत्येक गोष्टीसाठी आहेच, ती असतेच, आपल्याला हवं ते सगळं करत राहते. आणि काय रे, तुझा तर रुमाल, तुझे मोजे, तुझं पाकिट देण्यापासून ती सगळं तुझ्यासाठी करते, तरी धजावतं कसं हे विचारायला की आई तू काय करतेस. आज मिळालं या प्रश्नाचं उत्तर की आई नक्की काय करते. आई अभीस किचन मध्ये जाऊन जे काही शिकवलत ना त्याचं मानधन आहे. तुमची पहिली कमाई. कॉंग्रॅच्युलेशन्स. ए भावा, हरीश तू इथे? आई आजारी आणि तू बाहेर फिरतोयस. तू घरी गेला होता? नाही, तू घरी नाहीस, मी घरी जाऊन काय करणार आहे. ते फालतू गप्पा सोड, तू कामाचं बोल, पैशाचं बोल. माझे 30,000 रुपये कधी देतोयस? पैसे दे, माझे पैसे दे. अरे मी देतो ना. आता नाही आहेत रे माझ्याकडे पैसे नाही तरी गावंडारात फिरतोयस. ते मी सिलेंडर साठी. अरे कुठे आग लावायची ते सिलेंडरनी? हा, अरे नाही, जरा प्रॉब्लेम आहे रे. यार तुझे प्रॉब्लेम संपतच नाही. मला कॅश नसेल तर चेक दे ना, मी बँकेत टाकतो. चेक? हा दे. चेक सुद्धा खरं तर भरायचा होता. बरं ऐक ना हरीश, मला थोडा वेळ दे ना. हा प्लीज रे, मी देतो ना तुझे पैसे, खरंच देतो. हे बघ सोहम, मला उद्या 4 वाजेपर्यंत पैसे हवे, नाहीतर मी तुझ्या घरी येऊन राडा घालीन. राडा काय? राडा. बबड्या, अरे काय करतोयस तू? हे तू भांडी का विसरतोयस? आई करू दे मला. अरे ठेव ठेव ठेव. अरे तुला वाटी हवी आहे का? मी देते ना, मला सांग ना. ठेव ठेव. हे घे, हे घे, हात पुस आधी. आई मला वाटी वगैरे काही नकोय ग. बबड्या, मला वाईट वाटतंय का आई? सिलेंडर मिळालं नाही म्हणून वाईट वाटतंय का तुला? आई नाही ग, जाऊ दे. काय झालं राजा? बबड्या, ए राजा, ए सोन्या, काय झालं तुला? अरे बोल ना माझ्याशी. आई कोणाच्या बाबांना काही झालेलं मी नाही सहन करू शकत, माहितीये ना तुला. हो रे राजा, कोणाच्या बाबांना काय झालं? हो बाई, शुभ्राचे बाबा ठीक आहेत ना? काय? नाही, शुभ्राचे बाबा ठीक आहेत आई. माझा मित्र हरीश, त्याचे बाबा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत, ICU मध्ये आहेत ग ते. आई ठीक आहे, मग तू एक काम कर, तू हॉस्पिटलमध्ये जा आणि त्यांना मदत कर. राजा, हो पण प्रश्न तो नाही आहे. प्रॉब्लेम दुसरा आहे. त्यांना पैशाची गरज आहे. हो का? आई मी एक काम करतो, मी ही सोन्याची चेन विकतो माझी. हा, यातून जे पैसे येतील ना मी देऊन टाकतो त्याला. बबड्या, शेवटी त्याच्या बाबांच्या जीवाचा प्रश्न आहे ना.
अरे अरे पण तू तू का तुझी चेन विकतोयस? हा, खूप पैसे हवेत का त्यांना? 1 लाख. नाही पण ठीक आहे, मी चेन विकून जे पैसे येतील ते देऊन टाकतो ना. आई, मला बाबा नाही आहेत ग, पण दुसऱ्या कोणाच्या बाबांना काही झालेलं मी नाही सहन करू शकत ग, तुला माहिती आहे ना. आणि आणि तूच नेहमी म्हणते ना, नाती जपावी. हो रे सोन्या, अगदी खरं आहे, बरोबर आहे तुझं. म्हणे बघ, तू अजिबात तुझी चेन नाही विकणार आहेस. अरे वेडा आहेस का तू? तू मला तो चेक मिळालाय ना, हं? तो तू नेऊन दे बँकेत आणि ते पैसे घे आणि तुझ्या मित्राला दे. हं? शेवटी त्याच्या बाबांच्या आयुष्याचा प्रश्न आहे ना रे. नाही नको आई, राहू दे, ते तुझे पैसे आहेत. अरे काय बोलतोयस तू बाबड्या? अरे तुझ्या आणि माझ्यामध्ये तुझं माझं असं काही वेगळं आहे का? इकडे बघ, माझ्याकडे बघ, ते तुझे हक्काचे पैसे. जा, जाऊन दे तुझ्या मित्राला. हो पण आई, पैसे आजच द्यायचे आहेत, दुपारी 4 वाजेपर्यंत. आई ऐक ना, तो बेरर चेक आहे ना, मग आपण तो बँकेत घेऊन जाऊया ना. तो तिथेच भरला की आपल्याला लगेच कॅश मिळेल. हा हो, आपण त्यासाठी तुला बरोबर यावं लागेल, तुझी सही लागेल तिकडे. हो हो, मी येते तुझ्या बरोबर. आपण एक काम करूया, तू ते पैसे घेऊन जा हॉस्पिटलला, मी तशीच घरी परत येईन. हा म्हणजे आजोबा झोपलेत ना, ते उठून त्यांच्या चहाची वेळ व्हायच्या आत मी परत येईन. चालेल? ठीक आहे, तू आवरून ये. हो. हरीश, तुला पत्ता मेसेज करतो, त्या बँकेत आहे, तुला कॅश देतो. ये चांद खिला वो तारे हंसे, ये रात अजब मत वाली है. वा 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 वा, मिरचीचा तिखटपणा गेला, मिरचीला सुद्धा मोरांब्याचा गोडवा आला. सर सर, तुम्ही तुम्ही मिरची खाली सर. संसारने पाणी आणा, पाणी आण लवकर. अगं मॅडी, अरे पाणी नकोय मला. मॅडी, मी खाल्ली ती मिरची तिखट नाहीये. असं कसं सर? मिरची तिखटच असेल ना सर. मॅडी मॅडी, कूल डाऊन. कधी कधी तुम्हाला तिखट गोष्टी सुद्धा गोड लागतात. ऐकू जाऊ, मी स्वतः बनवलंय, सगळ्यात आधी तुझ्यासाठी. घे. सर सर, काय आहे? छोटा समोसा? त्याला फॉर्च्यून कुकीज म्हणतात. ही एक स्वीट डिश आहे, ते तू फोडलंस की त्यात तुला तुझं भविष्य सापडेल. ये चांद खिला वो तारे हंसे, ये रात अजब मत वाली है, समझने वाले. थांब थांब थांब, हात पुढे कर. हे काय सर, तुम्ही परत का देताय? म्हणजे तुम्ही असं म्हणाल होतात ना की ह्यात आमच्या भावना आहेत, की तुम्ही तुमच्या जवळच ठेवणार आहात. करेक्ट. मग तू कुठे जाणार आहेस? तू इथेच असणार आहेस माझ्या जवळपास. मग तुझ्याकडे राहिलं काय, माझ्याकडे राहिलं काय, काय फरक पडतो? करेक्ट. आज तुम्हाला तुमचं खरं प्रेम मिळेल. सर, आज तुम्ही माझं भविष्य माझ्या हातात दिलं सर, आणि माझं भविष्य तर तुम्ही आहात. म्हणजे जे माझ्या मनात आहे तेच तुमच्या पण मनात आहे सर. नॉटी अहो हो, सण आहे म्हणूनच म्हणते ना मी. बरोबर आहे तुमचं, काल तुमचा माणूस सिलेंडर घेऊन आला होता, पण थोडं मिसकम्युनिकेशन झालं, तर तुम्ही थोडं समजून घ्या ना. उपाशी मारा म्हाताऱ्याला. हो बरं ठीक आहे, मला निदान गॅस एजन्सीचा नंबर द्या, मी त्यांच्याशी बोलून घेते. घ्या बाबा, दडपे पोहे.
मला दडपे पोहे आवडत नाही. किती वेळा सांगायचं तुला? मी 4 दिवस कोकणात गेलो तर सगळं विसरलीस. नाही मी आले हं. हे बघा बाबा, चुरमुऱ्याचा चिवडा करून ठेवला होता, तुम्हाला आवडतो ना? हो, पण हा काय नाश्त्याचा पदार्थ आहे का? रव्याचे लाडू, थांबा आणते. हे घ्या बाबा, हे बघा, हे चांगले साजूक तुपातले रव्याचे लाडू आहेत, हे घ्या. अरे दिवाळी आली का? नाही बाबा. बरं मग तुम्हाला एखादं फळ कापून देऊ का? आल्या बघते. कारखानीस काका या. कारखानीस आलास? बरं झालं. ये ये ये. बसा काका. अरे कसा आहेस तू? आहे, जिवंत आहे. नाही तर यांच्या राज्यात काय खरं नाही. काय झालं? अहो सिलेंडर संपलाय. काल दारात सिलेंडरवाला येऊन गेला. सोम्याच्या मूर्खपणामुळे आम्ही चुरमुऱ्याचा चिवडा आणि लाडू खाऊन दिवाळी साजरी करतो. अगं मग आमच्याकडे यायचं ना. मी हिला सांगितलं असतं नाश्ता बनवायला. कशाला? यांची चूक आहे, यांना निस्तरते. सकाळी मला दिलास ना, तसंच चहा दे याला. हो अगं पण गॅस संपलाय ना. हो, पण मायक्रोवेव्ह मध्ये केला होता ना चहा. शुभ्राने शिकवलंय ना मला. मला पण ते घोटभर. हो बाबा, आणते हो तुमच्यासाठी पण. मला का बोलवलंय सकाळी सकाळी? अरे म्हटलं, बऱ्याच गप्पा राहिल्यात तर जरा बसूया. अरे पण कुठे बसायचं? इथे आमच्याकडे. अरे पण घरात आसावरी आहे ना. तिचं सोड. सोम्याला आणि त्याच्या बायकोला विचार तो घराबाहेर हिच्या बरोबर. अरे पण तुला असं एकटं सोडून बाहेर जाईल आसावरी? घ्या काका, चहा घ्या बाबा, तुम्हाला घ्या. मिळाला का सिलेंडर? नाही, शुभ्राची चालली आहे फोनाफोनी, अजून तरी नाही मिळाला. सिलेंडरचं काय झालं? हो आजोबा, नाही मिळाला. आता कोणाकडेच एक्स्ट्रा सिलेंडर नाहीये, मी काय करू? तुझ्यामुळे झाली ही पंचायत. तू आज आम्हाला रात्री बाहेर जेवायला घेऊन जायचंस. अहो कशाला बाबा उगीच. तू गप्प बेस. चुकीची शिक्षा मिळाली की अक्कल येईल त्याला. असा कुठे निघाला पंधरणी? मी काय सांगितलं कळलं ना? कळलं आजोबा, जाऊया.